नक्कीच जे मल्हार कलोते टीमला सुनील ठोंबरे जे आमचे मुख्य आयोजक आहेत आपण बघतो त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. नक्कीच MH46 अगदी 7279 नंबरची गाडी ज्याची रोडमध्ये उभी आहे त्यांना विनंती आहे त्या कार धारकाला की आपली कार आपण या ठिकाणी पार करून घ्या आमच्या स्टेजच्या मागे. आपल्याला विनंती आहे त्या ठिकाणी थोडासा विलंब होतोय या स्पर्धेला. जे आयोजक आहेत जे प्रेक्षक आहेत या मॅचसाठी जे आपण बघतो येत आहेत त्यांना मात्र येण्यासाठी थोडंसं या ठिकाणी दुर्लक्ष होतं आहे. आपल्याला विनंती आहे की आपण त्या ठिकाणी जाऊन आपली गाडी मात्र साईडला घ्या. एक इर्टिगा गाडी आहे 9852 नंबरची ती सुद्धा मध्ये आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल चालकाला की आपली गाडी थोडीशी साईडला घ्या. या चेंडूवरती राजाचा बाजूला बाजा विजय या गोलंदाजाने यष्टा उद्ध्वस्त केल्या. मागच्या बाजूने लावली कडी आणि पुढच्या बाजूने झाली चोरी. राजा हडप बॅक टू पॅव्हिलियन. माध्यमातून स्वागत करू. अगदी पहिल्या फेरीतील चौथी लढत मैदानावरती आपण बघतोय अगदी गणरायाला प्रथम आपण साकडं घातलं निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पडू दे. त्याच्यानंतर आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिपार मानाचा मुजरा केला आणि त्याच्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली. अगदी सरपंच चषक 2025चं हे पर्व शिल्पाताई प्रशांत खांडेकर आणि प्रशांतजी खांडेकर यांच्या माध्यमातून साकार केलेली ही स्पर्धा नाईट चिरजनी पहिली लढत पहिली रात्र या मैदानावरती प्रणालजी लाले या ठिकाणी आले. त्यांना सुद्धा आपण विनंती करू की आपण आपल्या व्यासपीठावरती येऊन असं नसतं पाहिजे. योगेश पराट यांच्या माध्यमातून कलोते टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि या स्पर्धेसाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करू. योगेश पराट एक दिलदार व्यक्तिमत्व दानशूर व्यक्तिमत्व आणि एक मोठी तोप आहे राजकारणाची. योगेश पराट अगदी मनसेची बुलंद तोप योगेशजी पराट यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. नक्कीच 9852 नंबरची ज्याची इर्टिगा आहे ज्या मालकाची ती गाडी रोडमध्ये उभी आहे त्यांना विनंती आहे की आपण थोडीशी साईडला घ्या गाडी. त्या ठिकाणी थोडीशी आपण बघतोय या ठिकाणी या चेंडूवरती बराचसा मोठा फटका पण त्या फटक्यावरती फसवला विकी तवले बॅक टू पॅव्हिलियन 2 बाद धावफलकावरती एकच धाव नावंडे टीमच्या लागली आहे. डीजे पुढे जो कर्णधार आहे नाबांडे टीमचा जे मल्हार नाबांडे टीम मात्र आता थोडीशी दडपणाखाली मैदानामध्ये सापडली आहे. अगदी प्रथम नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय तो कलोते टीमला आणि शतरक्षण स्वीकारला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते नाबांडे टीमला. षटक क्रमांक आपण बघतोय दुसरं चालू आहे मैदानावरती. सुरेश गोलंदाजी मार्क वरती जय मल्हार कलोते आपण बघतोय दीपकदादा पाटील यांच्या स्पर्धेमध्ये एक दिवसाची जी स्पर्धा दुपारी 5 वाजता संध्याकाळी चालू झाली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्या स्पर्धेचं मात्र सांगता आम्ही सकाळी 10 वाजता गेली. अगदी 24 टीमांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं होतं. अतिशय सुंदर स्पर्धा दीपकदादा पाटील आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये जय मल्हार कलोते टीमनं एक घातक कामगिरी मैदानावरती केली होती. पण या चेंडूवरती मोठा प्रयत्न झाला. बंटी हडपच्या बॅटमधून आलाय एक मोठा दर्जेदार षटकार. डीजे मित्र त्याच्यानंतर निलेशजी हडप त्याच्यानंतर धनंजय
अडप असतील त्याच्यानंतर आमचे बरेचसे मान्यवर व्यासपीठावरती. पण या चेंडूवरती काय घडलं, नशिबाला साथ दिली क्षेत्ररक्षण करणाऱ्या कलोतो टीमला आणि या चेंडूवरती फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. मोठी विकेट. बंटी अडप बॅक टू पॅव्हलियन. डीजे दाबा धावपलकावरती. या चेंडूवरती फटक्यामध्ये दम नव्हता, ताकद थोडीशी कमी पडली. अगदी तो चेंडू मात्र खेळपट्टीवरतीच राहिला. या चेंडूवरती धाबा मिळाल्या तर तब्बल 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या धावपलकावरती येत आहेत त्या 9 धाबा धावपलकावरती आल्यात. मल्हार जाधव, त्याच्यानंतर विजय असेल, त्याच्यानंतर आपण बघतोय सुरेश, म्हणजे चांगले चांगले खेळाडू अगदी आपल्याला पाहायला मिळतात. हरेश सुद्धा आमचा वर्गमित्र आपण बघतोय वांडिश लॉंगॉपवरती क्षेत्ररक्षण करतोय. म्हणजे अतिशय सुंदर क्रिकेटचा भरणा, त्याच्यानंतर चांगल्या टीमचा भरणा आहे कलोते टीममध्ये. तेवढा ताकदीचा एक दिग्गज खेळाडूंचा भरणा नामांकित टीममध्ये. पण या चेंडूवरती आदेश आडपच्या बॅटमधून आलाय मोठा दर्जेदार दिमागदार षटकार. ठोक. डीजे खैरात करतात निलेश आडप यांच्या एटीएम मधून. जर तुम्हाला पैसे कमी करायचे असतील बिअर शॉपिंग मधून तर मात्र तुम्हाला त्या पटकांवरती संधी, सुवर्ण संधी या ठिकाणी करावी लागेल. संधीचं सोनं करावं लागेल आदेश आडप आणि करण ठोंबरे या 2 फलंदाजांना. काय जबरदस्त काम मैदानावरती. हरेशच्या डोक्यावरून, हरेशच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फेकून दिला. सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दंतरी षटकार आणि निलेश आडप यांच्या एटीएम मधून 500 रुपये कमी. डीजे ठोक. हॅलो, धन्यवाद. 21 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी आपण मागचा सामना बघितला, ओम साईराज बीड आणि श्रीदत्त घोडिवली दोन्ही मैत्रीपूर्वक लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघितली. अतिशय सुंदर लढत त्या मैदानावरती झाली. 59 धाबा श्रीदत्त घोडिवली टीमनं लावल्या. 60 धाबांचा पाठलाग करताना थोडीशी नाजूक परिस्थिती शेवटच्या षटकामध्ये झाली बीड टीमची. आपण पुढील प्रवासासाठी बीड टीमला शुभेच्छा देऊ आणि घोडिवली टीमला सुद्धा आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. धावफलकावरती टोटल धाबा लागल्यात त्या 21 धाबा. 21 धाबा धावफलकावरती. सरपंच चषक 2025चा हा थरार, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी, नाईटची पहिली ही रात्र मैदानावरती आपण बघतोय आणि पहिल्या रात्रीतील 4था सामना मल्हार जाधव गोलंदाजी मार्कवरती. मल्हार जाधव उर्फ मयूर आपण बघतोय अगदी गोलंदाजी मार्कवरती आहे. तिसरं षटक आहे प्रगतीपथावरती आणि पहिल्या फेरीतील 4थी लढत उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी आपण नक्कीच सांगू, कारण ही स्पर्धा फार मोठी आहे. प्रशांतदा खांडेकर यांनी केलेले आयोजन, ग्रामस्थ मंडळ जामरुग यांच्या वतीनं झालेले आयोजन अतिशय तीक्ष्ण आयोजन आहे. आपण बघतोय मनाला भूल शकतील अशा चमचमत्या ट्रॉफीज आपण मैदानावरती बघतोय. मयूरचा हा चेंडू अगदी आपण बघतोय थोडासा बाहेर जातोय. अविनाश पालांडे सरांनी आम्हाला सांगितला हा चेंडू वाईड, या चेंडूला मात्र अवांतर धाबे मात्र बढती मिळती आहे. एका धाब्याच्या बरोबरीनं, एका धाब्याच्या साह्यानं टोटल धाबा धावफलकावरती येतात त्या 22 धाबा.
KTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजबानी, अतिशय चांगली क्लॅरिटी, चेंडूचा वेग, चेंडूची गती, चेंडूचा पूर्णपणे अभ्यास या ठिकाणी KTC लाईव्हच्या माध्यमातून केला जातो. पण करण ठोंबरे अगदी ब्रह्मास्त्र वापरलं होतं या चेंडूवरती. सन्मान देताना मात्र त्या ठिकाणी त्याला खेळपट्टीवरती थांबवलं मयूरनं आणि चेंडू जातोय खेळपट्टीवरती निर्धाव. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या बाबी जाबा. मयूर कांबलेचा आपण आवाज ऐकला. अगदी मी स्वतः हॅरी पिंगले. उद्या आपण अतिशय चांगले समालोचक आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या दिवशी बाबूशाह असतील, प्रवीण दुगाडे सर असतील, तुषार धुमाल असेल, सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. हा चेंडू करण ठोंबरे दिशा देण्याचा प्रयत्न करतोय चेंडूला, पण चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू आदलला पॅडवरती लेग बायचा इशारा पंचांचा आलाय आणि या चेंडूवरती मिळतं एक धाव. एका धाब्याच्या बरोबरीनं, एका धाब्याच्या साह्यानं टोटल धाबा धावफलकावरती येत आहेत. ते तिसरं षटक असताना 23 धाबा. तिसरं षटक चालू आहे. 23 धाबा धावफलकावरती लागल्यात. आपण बघतोय मंडप डेकोरेशनचे मालक आमचे तांडेल बंधू यांच्या माध्यमातून आमचा आवाज मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात. त्यांचं सुद्धा आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. हा चेंडू जबरदस्त प्रहार. चेंडू मध्ये ताकद थोडीशी कमी पडली. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 77 नंबरचे जर्सी असलेला हा खेळाडू झेल टिपतोय. आदेश आडप बडी मछली जाल में डीजे. आदेश आडप जो प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करत होता, प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल, प्रत्येक चेंडूवरती आवेशी बातचीत करत होता, पण त्या फलंदाजाला या चेंडूवरती फसवलं. रितेश हा फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला. नवीन फलंदाज आपण बघतोय रितेश मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक आपण बघतोय तिसरं चालू आहे. मयूर गोलंदाजी मार्कवरती आहे. मयूर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. अगदी मयूर जाधव कलोत टीमचा एक घातक आणि विस्फोटक फलंदाज विजय असेल, त्याच्यानंतर आपण बघतोय सुरेश असेल, हरेश असतील, म्हणजे बरेचसे चांगले खेळाडू आपल्याला या टीममध्ये बघायला मिळतात. कलोते जे मल्हार कलोते आणि त्याच्या विपक्ष मात्र संघर्ष करते ती नावंडे टीम. हा चेंडू थोडासा धीम्या पद्धतीचा चेंडू होता, थोडासा स्लोवर पद्धतीचा चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू आणि अगदी आशाभूत नजरेने फलंदाज रितेश मात्र चेंडूकडे बघत राहिला. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा मात्र या ठिकाणी खेळ संपलाय. डॉट चेंडूची खेळपट्टीवरती सांगता होती. धावफलकावरती धावा स्थिरावल्यात त्या 23 वरती. 23 धाबा धावफलकावरती. या चेंडूवरती पुनश्च रितेश आडप फार खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. वारंवार निर्धाव चेंडू जात आहेत. आता निलेश आडप यांना प्रश्न पडलाय की जसे निर्धाव चेंडू जाणार तसं दडपण वाढत चाललंय नाबंडे टीमवरती. कारण मल्हार जाधव आपण फक्त गोलंदाजी मार्कवरती. मयूर या गोलंदाजाला पाहतोय. हा चेंडू दांडी गोल यष्टा उद्ध्वस्त केल्या. फर्निचरचा वापर केला मैदानावरती आणि रितेश आल्या पावली मैदानाच्या बाहेर. ठोक डीजे. बघा योगेश आडप आता लगेच टीमच्या बाजूने गेलेत. योगेश आडप आता काल मंत्र देतील अरुण पिंगले यांच्याकडून सुद्धा. अरुण पिंगले आपण बघतोय गोडोली गावचे आमचे दिलदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व अरुणजी पिंगले यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. नक्कीच आपण बघतोय आमचे फार जवळचे मित्र घोडेली गावचे सुपुत्र, एक मनासारखा राजा, राजासारखं मन अरुणजी पिंगळे यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. सर्व टीमसाठी अगदी शुभेच्छा आल्यात. त्यांचं मात्र आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. धावफलकावरती धावा लागल्यात त्या टोटल 23 धाबा. षटक क्रमांक आता गोलंदाजी मार्कवरती चौथं चालू आहे. विजय
फार घातक आहे गोलंदाज 78-55 नंबरचा हा जर्सी क्रमांक आपण बघतो त्याच्या जर्सीवरती फार घातक आहे विजय. ज्यावेळी संकटात सापडते ना कलुते टीम त्यावेळेस संकट मोचन ठरणारा हा खेळाडू आहे मैदानावरती आणि गोलंदाजी मार्कवरती 4थं षटक घेऊन आलाय विजय. फुलटॉस चेंडू जबरदस्त प्रहार कार्पेट पद्धतीचा फटका स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला झपकान चेंडूवरती क्षेत्ररक्षक आला डोक्याची घंटा वाजू शकते आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल तो नाबांडे टीमचा ठोक डीजे. आता खऱ्या अर्थाने निलेश आडप यांना प्रश्न पडला की घर फिरले की घराचे वासे पण फिरतात अशी कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जसा राजा बाद झाला त्याच्यानंतर विकी तवले बाद झाला त्याच्यानंतर आदेश आडप बाद झाला त्याच्यानंतर रितेश बाद झाला आणि आता मैदानाच्या बाहेर जातोय तो आपण बघतो रोशन बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गुरु मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ आपण बघतो गुरुनाथ आणि त्या ठिकाणी करण ठोंबरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी करण ठोंबरे जो सलामीला गेलेला फलंदाज आहे त्याला खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त स्ट्राईक देणं आता फार गरजेचं असेल ते कलुते टीमसाठी नावंडे टीमसाठी. पण या चेंडूवरती काय जबरदस्त विमान फिरला करण ठोंबरेचा आणि हेलिकॉप्टर शॉट मात्र या चेंडूवरती बघायला मिळतोय. अंकेश तांबडे सरांचा इशारा आला बिग हिट षटकार. तीस धाबा धावफलकावरती आल्यास षटक क्रमांक 4 चालू आहे मैदानावरती विजय. गोलंदाजी मार्कवरती पण या चेंडूवरती फटका जोरदार होता थोडस कमी ताकद पडली या चेंडूवरती क्षेत्ररक्षक झापकान चेंडूवरती गेला चेंडूवरती कलेक्ट करताना 2 धाबा या चेंडूवरती मिळतात आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या धावफलकावरती येतात त्या 32 धाबा. नो चेंडूचा इशारा मैदानातून आलाय आणि टोटल 3 धाबा या चेंडूवरती असतील. या 3 धाब्याच्या बरोबरीनं 33 धाबा धावफलकावरती. प्रीट आहे हा चेंडू अगदी या चेंडूवरती प्रीट असेल. करण ठोंबरे बघा करण ठोंबरे संकट मोचन ठरलाय नाबांडे टीमसाठी थोडीशी संकटामध्ये सापडली होती सापडण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतोय. या चेंडूवरती मिळतं एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीनं जान निर्माण केली करण ठोंबरेने या चेंडूवरती एका धावेच्या बरोबरीनं टोटल धाबा धावफलकावरती येतात त्या 34 धाबा. 34 धाबा धावफलकावरती काय फटका दिमागदार काम मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चेंडू फेकून दिला अमोल हाडप यांच्याकडे आलेला हा बिग हिट षटकार डीजे. गुरुनाथ आपण बघतोय गुरुनाथ हडप मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला नॉन स्ट्रायकरला करण ठोंबरेला जास्तीत जास्त स्ट्राईक आता देणं फार गरजेचं असेल. जर तुम्ही असे निर्धाव चेंडू खेळत असाल तर मात्र स्ट्राईक देणं फार गरजेचं असेल ते करण ठोंबरेसाठी. गुरुनाथ हडपच्या बॅट मधून फुलटॉस चेंडू होता जबरदस्त प्रहार झालाय सुंदर झेल टिपली जाते अजून एक मोठा मासा गलाला लागलाय. गुरुनाथ हडप मैदानाच्या बाहेर डीजे. ₹1000 साहिल हडपसाठी
खास साई लॅडपसाठी ही ऑफर आहे. आणि करण ठोंबरेसाठी किती? त्याला पण 5,000 रुपये. करण ठोंबरेसाठी प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक. अगदी साई लडप याच्यासाठी 5,000 रुपये, करण ठोंबरेसाठी 1,000 रुपये. बघा मैदानावरती सुवर्ण संधी आहे, संधीचं सोनं मैदानावरती आता करण ठोंबरे आणि साई लडपला करावं लागणार. धावफलकावरती टोटल धावा लागल्यात त्या 40 धाबा. आमचे गुणलेखक मित्र आपण बघतोय 40 धाबा धावफलकावरती लागल्यात. केटीसी लाईव्ह च्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजबानी, अतिशय चांगली क्लॅरिटी आपण बघतो. चेंडूचा वेग, चेंडूची गती, चेंडूची दिशा, चेंडूची शैली सर्व काही टिपलं जात आहे या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. केटीसी लाईव्ह आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, एक चांगली क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू आपण बघतोय अगदी स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. गोलंदाजाने या चेंडूवरती फसवलं फलंदाजाला आणि चेंडू खेळपट्टीवरती मात्र निर्धाव जातोय. षटक क्रमांक आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती 5वं चालू आहे. गोलंदाज तानाजी, 5वं षटक तानाजी गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. अगदी 40 धाबा धावफलकावरती लागला. करण ठोंबरेवरती विश्वास आहे नामंडेकरांचा, तो काहीतरी करू शकतो मैदानावरती. पण या चेंडूवरती बॅटला एज लागली आणि फलंदाज करण ठोंबरे बॅक टू पॅव्हेलियन. ठोक डिझे आबा 8 बाद 40 आपण बघतोय मैदानावरती. 9व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता रबाना झालाय तो सुहास. लावंडे टीम थोडंसं सहकार्य करा, थोडंसं आपण मागे या. आयोजकांकडून सूचना येते आपल्याला, सीमारेषेच्या बाहेर थांबा. या चेंडूवरती सुहासने मात्र या चेंडूला फक्त दिशा दिली, जागा बढ़वली. कार्पेट पद्धतीचा फटका शेवटच्या षटकापर्यंत थोडीशी मिसफील्ड होते कळवते टीम कडून, पण तिसरी धाव धोकादायक या ठिकाणी ठरती आणि सुहास 9 बाद 9 फलंदाज बाद झालेत कळवते टीमच्या, नाबंड टीमच्या आता मैदानावरती. अगदी थोडीशी ठिसूल कामगिरी मैदानावरती नाबंड टीम करती. या धावफलकावरती धावा लागल्यात त्या 42 धाबा. फलकावरती टोटल धावा लागल्यात त्या 42 धाबा. कारण बऱ्याचशा मैदानावरती असं झालंय, आम्ही पॉकेटातून पैसे दिलेले आहेत. 42 धाबा धाव फलकावरती लागल्यात. या चेंडूवरती अगदी अडवून मारण्याचा प्रयत्न आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. या चेंडूवरती एक धाब्या चेंडूवरती मिळते. एका धाब्याच्या बरोबरीनं आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात 43 धाबा धावफलकावरती. अविनाश पालांडे आपण बघते मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेग पंच आमचे अंकितजी तांबडे, दोन्ही पंचांचं आपण स्वागत करू. बाला सालुंकेचा पॅनल आपण बघतोय स्पर्धेमध्ये. या चेंडूवरती सुहाससाठी बक्षीस लावलंय, पण फटक्यामध्ये दम नव्हता, ताकद थोडीशी कमी पडली. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झपकान आला, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत या चेंडूवरती फक्त 2 धावा मिळतात आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या धावफलकावरती येत आहेत त्या 45 धाबा. 45 धाबा धावफलकावरती आल्या. संतोष जोरकर यांचं बघा किती लक्ष आहे, चेंडू किती झाले, धावा किती झाल्या. वारंवार आम्हाला विचारतात जगदीशजी आगिवले, यांचं क्रिकेटपासून थोडंसं दूर येतंय जगदीशजी आगिवले आपण बघतोय अगदी, पण क्रिकेटवरती त्यांचं फार प्रेम आहे आणि नाबंडेकर आहेत. अगदी गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या अस्मितेसाठी ही
मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला कलोते आणि नावंडे हा संघर्ष मैदानावरती. पहिल्या सत्राचा या ठिकाणी खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्यात. त्या टोटल 47 धावा. येणारे शेवटचे 30 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे मैदानावरती. ती जय मल्हार कलोते टीमला. पण तोपर्यंत आपण संधी देऊ डीजेला. अविनाश पालांडे यांचे फार जवळचे मित्र अंकितजी साखरे यांचे कट्टर समर्थक आणि आमचे फार जवळचे मित्र स्वप्नील पालांडे साहेबांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. स्वप्नीलजी पालांडे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. तुळशीरामजी ठोंबरे, त्याच्यानंतर आमचे कमलाकर बोराडे, सर्व मान्यवरांना आपण विनंती करू. त्याच्यानंतर आमचे तिन्ही मान्यवरांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. तुळशीरामजी ठोंबरे, त्याच्यानंतर कमलाकर बोराडे, स्वप्नील पालांडे, सर्व मान्यवरांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. त्याच्यानंतर आमचे प्रवीणजी देशमुख यांचा आवाज तुम्ही ऐकला असेल. अतिशय सुंदर समालोचक आहेत प्रवीणजी देशमुख. आम्ही आणि पोर्टी प्लसचे खेळाडू आहेत. अतिशय चांगला खेळ त्यांचा. आम्ही त्याच्यानंतर समालोचन सुद्धा तेवढ्या ताकदीचं. सर्व मान्यवरांना आपण विनंती करू ज्यांची ज्यांची आम्ही नावं घेतली. तुळशीरामजी ठोंबरे, त्याच्यानंतर कमलाकर बोराडे, स्वप्नीलजी पालांडे, त्याच्यानंतर आमचे प्रवीणजी देशमुख, या चारही मान्यवरांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. डीजे 48 धाबांची गरज आहे. शेवटचे 30 चेंडू. 48 धाबा, 48 धाबा, 30 चेंडू. आपण बघते मैदानावरती 48 धाबा कराव्या लागतील आता मैदानावरती त्या कलोते टीमला आणि 48 धाबा रोखाव्या लागतील ते नाबंडे टीमला. तुळशीरामजी ठोंबरे, त्याच्यानंतर कमलाकर बोराडे, त्याच्यानंतर त्यांचे मित्र, त्याच्यानंतर आपण बघतोय प्रवीणजी देशमुख, चारही मान्यवरांना आपण विनंती करू आपण व्यासपीठावरती या. त्याच्यानंतर आमचे स्वप्नील पालांडे साहेबांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. करवई टीमचा कर्णधार, करवई संघाचा कर्णधार आणि सासगाव या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण हा शेवटचा पुकार आहे आपल्यासाठी. आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन या ठिकाणी टॉस करण्यासाठी संपर्क करायचा आहे. करवई टीमचा कर्णधार आणि सासगाव टीमचा कर्णधार आपण या लगेच. तुळशीरामजी पाटील, त्याच्यानंतर आमचे कमलाकर बोराडे, त्याच्यानंतर प्रवीणजी देशमुख, त्याच्यानंतर आपण बघतोय बोला नक्कीच अमोल दरेकर पलसदरी गावचे आमचे सुपुत्र यांच्या माध्यमातून नावंड टीमसाठी आणि या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. येणारे शेवटचे 30 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे त्या 48 धावांची. 48 धावा 30 चेंडूमध्ये करायची आहेत मैदानावरती त्या जय मल्हार कलोते टीमला आणि या 48 धावा रोखायच्या आहेत त्या मैदानावरती. आपण बघतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या या ठिकाणी नाबंड टीमला. सासगाव टीमचा कर्णधार या ठिकाणी आलाय खरवई. खरवई संघाच्या कर्णधाराला विनंती की आपण टॉस करण्यासाठी यावं. नक्कीच आपण बघतोय संदीपजी जाधव या ठिकाणी आले असतील तर त्यांना सुद्धा आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. संदीपजी जाधव कलोते गावचे सुपुत्र, एक दिलदार व्यक्तिमत्व, त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. बघा कुणाल पिंगले आणि दीपक कर्णुक बातचीत करतात. अगदी दीपक कर्णुक यांचा आपण खेळ मैदानावरती बघितला. काय कमालीची फलंदाजी दीपक कर्णुक यांनी केली होती. शेवटपर्यंत घाम पडला तर घोडविलीकरांना, पण जो पंढरी पवारनी जी गोलंदाजी केली, ज्या एक्स्ट्रा उद्ध्वस्त केल्या, त्याच्यानंतर थोडंसं दडपण आलं ते ओम साईराज बीडवरती. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगणं फार कठीण आहे. धनंजय राणे दिलदार हस्ती, एक दानशूर व्यक्तिमत्व, राजासारखं मन आणि मनासारखं राजा आमचे धनंजय राणे यांना आपण विनंती करू. कुणाल पिंगले यांचे फार जवळचे मित्र, अक्षयभाई पिंगले यांचे फार जवळचे मित्र, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. शेवटचे 30 चेंडू 48 धावा वाचवायचे आहेत त्या नावांडे टीमला आणि या 48 धावा करून दाखवायचे आहेत मैदानावरती त्या कलोते टीमला. दोन्ही टीमला आमच्याकडून शुभेच्छा असतील. गोलंदाज तयार आहे राजेश राजा
गोलंदाजीवरती मयूर, बॅक टू पॅव्हलियन डीजे ठोक. आज मंगळवारचा दिवस, त्याच्यानंतर शुक्रवारी 4 तारखेला प्रस्थान करणारे आई एकविरेची पालखी आपण बघतोय. सर्वांना आपण विनंती करू की आपण कारले गडावरती नक्की या, मोठ्या अगदी उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपण यावं. कारण आमचे मुख्य पुजारी संदीपदादा देशमुख आपण बघतोय आणि त्यांच्याकडून आणि ओमकार पिंगले यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं मात्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. नक्कीच टॉस या ठिकाणी केला जाईल. सासगाव आणि खरवई, आम्ही तुलसीरामजी पाटील साहेबांना आपण विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते आमच्या टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. अगदी आपण बघतोय आई एकविरेचे मुख्य पुजारी संदीपदादा देशमुख, एक राजासारखं मन आणि मनासारखा राजा. कधी तुम्ही एकविरेला जा, कधी त्यांना तुम्ही आवाज द्या, तुमच्या आखेला ते धावून येतील, असं व्यक्तिमत्व संदीपदादा देशमुख यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या. शुभेच्छा आल्या आल्या विजयच्या बॅट मधून आलाय मोठा फटका. ठोक डीजे. तिसरे पंच आपण बघतोय, थोडीशी चेंडूला हाईट होती असं पहिल्यांदा सांगतायत. त्यानंतर मात्र त्यांनी विजयनं मात्र आपण बघतोय तिसऱ्या पंचाची मागणी मैदानातून केली आहे. सचिनजी आमचे दाभोलकर तिसरे पंच टीव्ही अंपायर आम्हाला निर्णय देतील. मैदानावरती KTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजबानी आणि जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं मी स्वतः हॅरी पिंगले आपल्या मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. मयूर जाधव, फार मोठी विकेट मैदानाच्या बाहेर गेली. मल्हार जाधव, अगदी मी तर म्हणेन ज्यावेळी संकटात सापडते कलोद टीम त्यावेळी सावरण्याचा प्रयत्न मयूरच्या माध्यमातून आम्ही बऱ्याचशा मैदानावरती बघितला आहे. पण या मैदानावरती थोडीशी घरंगत लागली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. तो आपण बघतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कलोद टीमचा राजू. तिसरे पंच आपण बघतोय सचिनजी दाभोलकर. टीव्ही अंपायरचा निर्णय आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला समजेल. पियर डिलिव्हरी सेफ आहे फलंदाज. या चेंडूवरती आपण बघितलं अगदी पियर डिलिव्हरीचा निर्णय मात्र मैदानातून आलाय आणि या चेंडूवरती धावा 6 षटकार आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या धावफलकावरती येतील त्या 6 धाबा. विजय पार गनागती प्रहार करणारा फलंदाज, एक घातक आणि विस्फोटक म्हणून ज्याची ओळख या चौक परिसरामध्ये, तो विजय मात्र मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती बराचसा मोठा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती केला होता. तुम्ही झेल अशा जर विजयच्या सोडल्या तर तुम्हाला मॅच सुद्धा नावंडेकर सोडावा लागेल मैदानावरती. कारण असा प्लेअर आहे जर शेवटपर्यंत खेळपट्टीवरती जर टिकला तर मी तर म्हणे नावंडे टीमला घाम फोडेल असा विजय मैदानावरती आपण बघतोय. राजू सुद्धा तेवढा ताकदीचा फलंदाज मैदानावरती. राजूचा खेळ आम्ही कलोतेच्या मैदानावरती त्या दिवशी बघितला. अतिशय चांगला खेळ त्यानं केला होता. प्रत्येक चेंडूवरती त्यानं आक्रमण केलं होतं त्या मैदानावरती. पण या मैदानावरती त्याला आक्रमण करावं लागेल नावंडे टीम विरोधात खेळताना. हा चेंडू आपण बघतो, या चेंडूवरती कोणता इशारा येत नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगत होती. वारंवार जसजसे निर्धाव चेंडू जाणार तसं आता दडपण वाढत चाललंय मैदानावरती. ते कलोदो टीमच्या धावफलकावरती टोटल धावा लागल्यात त्या 7 धावा. 7 धावा धावफलकावरती. राजू ही मोठी विकेट आहे. सुहासला माहिती आहे जर याची झेल सोडली तर आपल्याला मॅच सोडावी लागेल. दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर. ठोक डीजे.
फार जवळचे मित्र आहेत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. निखिलजी पाटील, नक्कीच शुभम मालुसरे, त्याच्यानंतर किरणजी गायकवाड, निखिल पाटील, सुमित मामुणकर आणि चेतन पाटील यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेसाठी खूप सारे शुभेच्छा आल्यात. त्यांचं मात्र आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. जयेश पाटीलची उभे राहायची शैली बघा कशी आहे. जयेश पाटील मैदानामध्ये ज्यावेळी जातो ना तेव्हा 11 खेळाडू जे असतात क्षेत्ररक्षण करतात ते घाबरून खेळतात. पण जयेश पाटील ही फार मोठी विकेट आहे वरदविनायक मळ टीमची आणि घातक आणि विस्फोटक फलंदाज आहे. संतोष जोरकर म्हणतात चीनची भिंत आहे. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार झाला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झापकान आला. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण होणार का हा प्रश्न आता निर्माण झाला होता तो कलोतेच्या पाठीराख्यांचा. पण या चेंडूवरती एकच धाव मिळते. षटक संपल्याचा निर्वाला पंचांचा आलाय. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 8 धावा. चेतन महाडिक आमचे दामणी गावचे सुपुत्र, त्यांच्या माध्यमातून नाबंड टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करू. अगदी सरपंच ट्रॉफी 2025 आपण अनुभवतोय. प्रशांतदा खांडेकर, शिल्पा प्रशांत खांडेकर यांच्या नावाने ही स्पर्धा आणि या स्पर्धेची आजची पहिली रात्र आपण बघतोय मैदानावरती. निलेश शेलके यांच्या माध्यमातून सुद्धा किरवली गावचा घातक आणि विस्फोटक फलंदाज निलेश शेलके यांच्याकडून सुद्धा सरपंच ट्रॉफीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. प्रत्येक मान्यवरच खऱ्या अर्थाने आम्ही याच्यावरती स्वागत आणि सत्कार मात्र करतोय. सुनीलजी वाघमारे सुद्धा आपण बघतोय मॅचचा आस्वाद घेतात. आमचे फार जवळचे मित्र R15 लवर सुनील वाघमारे यांचं सुद्धा आपण स्वागत करू. धावफलकामध्ये टोटल धाबा लागल्यात त्या 8 धाबा. प्रत्येक मान्यवराचा आम्ही स्वागत सत्कार करतोय. अगदी वारंवार आपण बघतोय या स्पर्धेमध्ये अगदी अव्वल दर्जाची स्पर्धा सरपंच ट्रॉफी 2025 मध्ये आपण पुनश्च जमलेल्या सर्व खेळाडूंचा आणि खेळाडू मित्रांचं आपण मनपूर्वक स्वागत करू. हा चेंडू, या चेंडूवरती बोल ना, विकेट हॅट्रिक साठी आमचे वंश ठोंबरे यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे सुहाससाठी. सुहासवरती फार प्रेम आहे त्यांचं. सुहास त्यांचा आवडता खेळाडू आहे की काय माहीत नाही. ज्यावेळी तो फलंदाजासाठी गेला त्यावेळी त्यांनी 3 षटकारासाठी बक्षीस लावलं होतं आणि आता मात्र लगातार 3 विकेटसाठी. पण या चेंडूवरती फलंदाज मात्र आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये सेफ असेल. या ठिकाणी आपण बघतोय अगदी पॅडवरती या चेंडू आदळला आणि निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. अक्षय पाटील डावकरी हाताचा फलंदाज वरदविनायक मळ टीमचा. त्याच्यानंतर जयेश पाटील, त्यांचे मोठे बंधू निलेश पाटील, म्हणजे बरेचसे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील मळ टीमकडे. त्याच्यानंतर याच्या पुढची लढत खरवई आणि त्याच्या विपक्ष आपण बघतोय सासगाव टीमनं मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रवीणजी देशमुख, त्यांचा आवाज आम्ही प्रवीणजी देशमुख सरांचा आम्ही आवाज खालापूर प्रीमियर लीगमध्ये DP रोडच्या मैदानावरती ऐकला. अतिशय सुंदर समालोचक, एक शुद्ध वाणी त्यांची आम्ही त्या स्पर्धेमध्ये ऐकली. अतिशय सुंदर त्यांचा आवाज आहे. प्रेक्षकांपर्यंत ते पोचवतील नक्कीच या स्पर्धेमधून, कारण प्रशांतजी खांडेकर यांचे फार जवळचे मित्र आहेत ते आणि पोर्टिप्लसचे खेळाडू प्रणाल लाले. 4 दिवस आता प्रशांतदादा खांडेकर यांना सोडणार नाही. म्हणजे 24 तासातले 18 तास प्रशांतदादा खांडेकर आणि प्रणाल लाले ही अशी मैत्री आहे. 24 तासातले 18 तास सोबत असतात. तुम्ही कधीही बघा, व्यासपीठ असू द्या, कोणाचं शुभ कार्य असू द्या, कोणाच्या दुःख कार्यामध्ये असू द्या, प्रणाल लाले आणि प्रशांत खांडेकर तुम्हाला पाहायला मिळतील. असं व्यक्तिमत्व आहे. हा चेंडू अगदी थोडासा बाहेर जातोय. आबांतर धाब्याला बढती मिळती आहे आणि या आबांतर धाब्याच्या मदतीनं मात्र एक धाव जोडली जाईल. एका धाब्याच्या बरोबरीनं 10 धाबा धावफलकावरती. नाबंडे आणि त्याच्या विपक्ष आपण बघतोय कलवते. हा संघर्ष मैदानावरती गावाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न, अस्तित्वाची लढाई, गावाच्या अस्मितेचा प्रश्न या ठिकाणी सोडवला जातो मैदानावरती. मायकल बघा, मायकल सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी चांगले खेळाडू आहेत नाबंडे टीमचे. पण या चेंडूवरती विजयला फसवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय
पण मोक्याच्या क्षणी गुरुनाथ हडपने सोडलेला झेल आता थोडासा अंगलट येतोय तो नावांटे टीमच्या आणि या चेंडूवरती धावा मिळतात त्या तब्बल 2 धाबा. या चेंडूवरती 2 धाबा मिळतात आणि या 2 राहुल तांडेल यांच्या माध्यमातून सरपंच ट्रॉफी 2025 साठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. समीरजी पाटील यांनी आमची जेवणाची व्यवस्था अतिशय सुंदर केली. अगदी समीरजी पाटील एक घातक गोलंदाज जामरुक टीमचा. त्याचा खेळ आपण बऱ्याचशा मैदानावरती बघितला. अनिरुद्ध खांडेकर हसतायत अगदी. या चेंडूवरती विजय मी म्हटलं होतं जर टिकला तर घाम पडेल नावंडे टीमला आणि चेंडू फेकून दिला. काऊकोराच्या डोक्यावर आलेला हा मोठा प्रयत्न. ठोक डिझे. त्यांच्या शुभेच्छा आलेल्या आम्हाला. त्यांनी आम्हाला सांगितले की सरपंच ट्रॉफीला तुम्ही शुभेच्छा द्या. 4 दिवस तुम्हाला ते नरेश फराड पाहायला मिळतील. अगदी 4 दिवस सुट्ट्या टाकतील ते आता. कारण प्रशांतदादा खांडेकर अगदी फार जवळचे मित्र आणि रिलेटिव्ह सुद्धा आहेत. हा चेंडू या ठिकाणी विजयनं मात्र चेंडूला सन्मान दिलाय. 1 धाव तर या चेंडूवरती मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला. एकच धाव या चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साह्यानं मात्र धावपलकावरती धावा येतात. त्या टोटल 19 धाबा. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करा. तुमचा डगआउटमध्ये जो खेळाडू असेल तो मात्र टी शर्ट्स आणि ट्रॅकमध्ये असेल तर त्याला तुम्ही आतमध्ये पाठवू शकता. मयूर स्वतः आपण बघतोय पाणी घेऊन जाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करतो. त्याच्यानंतर कुणाल नावंडे टीमचा अगदी दोघांचं आपण कौतुक करू. धावपलकावरती 19 धाबा लागल्यात आणि 2 षटकांचा या ठिकाणी आपण बघतो खेळ या ठिकाणी संपलाय. केतन महाडिक दामणी गावचे सुपुत्र आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आमचे यश मालकर आपण बघतो या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना आपण विनंती करू आपण व्यासपीठावरती या. त्यांचा आवाज आम्ही चौक परिसरामध्ये आपण नक्की ऐकला त्या दिवशी पौजच्या मैदानावरती. त्याच्यानंतर माझगावच्या मैदानावरती यश मालकर यांची आम्ही आवाजाची मुग्ध वाहिनी ऐकली. त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. त्याच्यानंतर अमितजी देवघरे उद्योजक आहेत. त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. प्रत्येक मान्यवराचा खऱ्या अर्थाने मी तुम्हाला शुभेच्छांचा वर्षाव या ठिकाणी होतोय. कारण प्रशांत खांडेकर ही अशी व्यक्ती आहे तुमच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये तुम्हाला ती पाहायला मिळेल. तुम्ही काही असू द्या, तुमच्या घरी लग्न समारंभ असू द्या, तुम्ही इन्व्हिटेशन घेऊन जा नाही तर नका जाऊ. पण जर तुमचा संबंध असेल ना तर तो माणूस तुमच्या सुख दुःख कार्यामध्ये नक्की नेहमी असतो. असे व्यक्तिमत्व आहे प्रशांतजी खांडेकर आणि त्यांच्या या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करू. तिसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज राजा गोलंदाजी मार्कवरती घातक गोलंदाज नाबांडे टीमचा. पण त्याच्यावरती आक्रमण विजय करण्याचा प्रयत्न करतोय पण बॅटचा अगदी ब्रश झाला. चेंडू गलीच्या दिशेने हा चेंडू विसावला आणि निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. तिसरं षटक प्रगतीपथावरती धावपलकावरती धावा स्थिरावल्यात ते 19 वरती. 19 धाबा धावपलकावरती लागल्यात. आपण बघतोय अगदी तिसरं षटक प्रगतीपथावरती. हा चेंडू जबरदस्त प्रहार. विजय पावले याला चौक परिसरामध्ये संबोधलं जातो पण या चेंडूवरती विजयच्या बॅट मधून आलाय. डायरेक्ट डीजे वरती ठोक डीजे. त्या 25 धाबा धावपलकावरती लागल्यात. विजय आणि आता विजय करून देणार का कलते टीमला. चेंडू गेला गोलीच्या वेगानं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आलेला हा दणदणी चौका. डीजे ठोक. म्हटलं तर विजयची जेव्हा तुम्ही झेल सोडली
त्यावेळी तुम्ही जेलला सोडली तर मित्रांनो ती मॅच सोडली नाबांडेकरांनी. कारण विजयसारखा एक घातक आणि विस्फोटक फलंदाज आहे कळवते टीमकडे. राजू बाद झाला, मयूर बाद झाला, विजय मात्र चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. प्रत्येक चेंडूवरती आपल्याला आक्रमण पाहायला मिळतंय. आमचे अभिजित गायकर आम्हाला सांगतात 30 धाबा फलकावरती आल्यात. अजूनही 18 धाबांची गरज आहे. 18 धाबांची गरज आहे. पण या चेंडूवरती फलंदाज मात्र या चेंडूवरती आपण बघतोय अगदी निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. या तिसरा षटक आहे प्रगतीपथावरती. राजेश गोलंदाजी मार्कवरती आपण बघतो. अंकितजी तांबडे स्कोअरलेग पंच. त्याच्यानंतर अविनाश पालांडे. बघा एक काहीतरी वेगळं आयोजन आपण बघतोय प्रशांतजी खांडेकर यांनी केलं. एक LED असलेली मी तर म्हणेन त्या ठिकाणी 38मध्ये आपल्याला पट्टी पाहायला मिळते सर्कलमध्ये. अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन प्रशांतदादा खांडेकर आणि त्यांची संपूर्ण टीम आणि जामरुककरांचं हे आयोजन आपण बघतो. या चेंडूवरती फलंदाज मात्र बाद झाला आहे आणि षटक सामन्याचा निर्मला पंचांचा आला आणि संधी असेल ती डीजेला. अगदी दोन्ही टीम तुल्यमान आहेत. दोन्ही टीम्समध्ये दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. या ठिकाणी व्यासपीठावरती मात्र स्वागत समारंभ केला जातोय. आपण विनंती करू पाहुण्यांना आमचे योगेशजी खांडेकर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते योगेशजी आगिवले साहेबांचं स्वागत करायचंय. जयेश पाटील आणि निलेश पाटील दोन्ही बंधूंना विनंती की आपण व्यासपीठावरती या. प्रशांतदा खांडेकर स्वतः आयोजक आपले वाट बघतात. जयेश पाटील त्याच्यानंतर विनंती असेल आमच्या योगेशजी खांडेकर साहेबांना तुलसीराम ठोंबरे तुलसीराम पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण विनंती करू. या चेंडूवरती फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. मोठा मासा गालाला लागलाय. विजय ज्याला विजय खेचून आणला होता कळवते टीमसाठी पण शेवटच्या क्षणापर्यंत मी तर म्हणे कारकीर्द चालू ठेवली नाबांडेकरांनी आणि मोठा मासा गालाला लागलाय. तो फलंदाज विजय बॅक टू पॅव्हिलियन. जे पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. त्याच्यानंतर आपण विनंती करू आमच्या योगेशजी खांडेकर साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते प्रवीणजी देशमुख सरांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. 40 प्लसचे एक चांगले खेळाडू एक चांगला आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे प्रवीणजी देशमुख नेहमी करतात. त्यांना सुद्धा आम्ही संधी देणार या स्पर्धेमध्ये कारण त्यांचा आवाज तेवढा ताकदीचा आहे. अगदी नावंडे टीमसाठी खुश खबर आहे. जर टीम विजयी झाली हा सामना जर नावंडेकरांनी जिंकला तर शांताबाई डाब्यावरती जगदीश आगिवले यांच्याकडून जेवढं खाल तेवढं खाण्यासाठी तुम्हाला सुवर्ण संधी असेल. त्याच्यानंतर कमलाकर बोराडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण विनंती करू योगेशजी खांडेकर साहेबांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कमलाकरजी बोराडे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. प्रत्येक मान्यवराचं यथोचित स्वागत मायेचे उबदार शाल त्याच्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन मात्र या स्पर्धेमध्ये पूर्णपणे सर्वांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. नक्कीच आमचे भिसेगावचे विजयजी शिंदे
एक चांगले समालोचक मित्र, आमचे फार जवळचे मित्र विजयजी शिंदे यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी भिषेकावरून शुभेच्छा आल्यात, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करू. हा चेंडू थोडासा बाहेर गेला, अवंतर दाबेला बढती मिळतीये. त्याच्यानंतर निलेश पाटील मडगावचे सुपुत्र यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण योगेशजी खांडेकर साहेबांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते निलेश पाटील आणि त्याच्यानंतर जयेश पाटील दोन्ही बंधूंचं स्वागत करायचंय. हा चेंडू काय कमालीची गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये चालू आहे विकी तवलेची. विकी तवलेला माहिती आहे मी स्वतः कर्णधार आहे, मलाच आता काहीतरी करून दाखवायचं मैदानावरती. गावाच्या प्रतिष्ठेसाठी मलाच आता झगडावं लागेल, गावाच्या नावासाठी आणि नावाच्या गावासाठी. मैदानावरती विकी तवळे काय गोलंदाजी, टिचून गोलंदाजी मैदानावरती करतोय. प्रत्येक चेंडू निर्धारक फेकण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये होते. असे जसे निर्धाव चेंडू जाणार तसं दडपण आणि दडपणाखाली. पण तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली गेली आहे. सचिन दाभोलकर सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. त्याच्यानंतर जयेश पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. छोटे बंधू मोठे बंधू अगदी बघा जगदीश आगिवले यांच्या शुभ हस्ते करायला हवं होतं असं आम्हाला संतोष जोरकर म्हणतात. द्या आम्ही विनंती करू जगदीशजी आगिवले आणि आमचे योगेशजी खांडेकर संतोषजी जोरकर. बघा तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते म्हणजे ताकद आहे बाहुबलीची. वरदविनायक मर्टीमचं घातक आणि विस्फोटक फलंदाज ज्याचा खेळ बघण्यासाठी चारी बाजूला प्रेक्षक बघा या ठिकाणी आले. सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. पण टीव्ही अंपायर आम्हाला त्यांचा निर्णय ते आता कळवतील. तिसरे पंच सचिनजी दाभोलकर सर. नक्कीच पंच पियर डिलिव्हरी आहे, अगदी निर्धाव चेंडू आहे. तिसरे पंच आपण बघतो टीव्ही अंपायरनं हा निर्णय दिला. त्याने आम्हाला सांगितलं हा चेंडू आतमध्ये खेळपट्टीवरती आणि या चेंडू मात्र खेळपट्टीवरती गेला निर्धाव. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 31 धावा. अगदी 17 धावांची गरज आहे अजून. या चेंडूवरती बराचसा मोठा फटका. क्षेत्ररक्षक सुहा चेंडूवरती आला होता पण मोक्याच्या क्षणी हा चेंडू आदलला सीमा रेषेच्या अगदी जवळ आणि या चेंडूवरती धावा येतात त्या तब्बल 4 धावा. लागेल विकी तवलेला आता ठरावं लागेल. जो फलंदाज मैदानावरती आक्रमण करतोय तो फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये ज्याने षटकार मारलाय चौकार मारलाय तो काशीनाथ मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला बघतोय. आता मॅच मध्ये रंगत निर्माण होतीये कलोते टीम आणि नाहवंडे या दोन संघादरम्यान. 13 धावांची गरज आहे अजून. 13 धावा करायचे येणाऱ्या चेंडू मध्ये. हा चेंडू जबरदस्त फटका. 2-2 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात. हा म्हणता गोळीच्या वेगाने स्पर्श झाला चेंडू सीमा रेषेला. अजून एक मिळालाय दुसरा चौकार डीजे. अगदी विकी तवलेचा आता हा शेवटचा चेंडू आहे. हा फार चेंडू निर्णयकारक असेल. या चेंडूवरती आता धावाची गरज असेल. अजूनही आपण बघतोय 4थं षटक आहे प्रगतीपथावरती. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. शेवटचे 7 चेंडू 9 धावा. विजयीने केलेला खेळ मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडू फेकून दिलाय तो काशीनाथच्या बॅटमधून आलेला हा मोठा फटका डीजे. पुत्र त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. शेवटचे आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 3 धावांची. शेवटचे 6 चेंडू 3 धावा 3 धावा 6 चेंडू. अगदी आता असं वाटलं होतं की जय मल्हार कलोते टीम आता थोडीशी मी तर म्हणेन दमछाक करते का मैदानावरती. पण तो विजयनं केलेला प्रयत्न जो काशीनाथनं केलेला प्रयत्न पण मयूरनं मात्र नाराज केलं कलोतेकरांना. पण या चेंडूवरती काशीनाथनं प्रेक्षकांची मनं जिंकली. शेवटचे 6 चेंडू 3 धावा. दोन्ही टीमच्या आता पासपूस करत असतील आणि हे 6 चेंडू फार निरेखा असतील ते मायकल या गोलंदाजाचं. या 3 धावा आता रोखायचे आहेत. आम्ही बऱ्याचशा मैदानावरती 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा
होत नाही असं बघितलेलं आहे, पण या चेंडूवरती 3 धावा होणार का हा प्रश्न आता निर्माण झालाय तो दोन्ही पाठीराख्यांचा. आपण बघतोय शेवटचे 6 चेंडू 3 धावांची गरज मैदानावरती. अगदी शेवटचे 6 चेंडू 3 धाबा. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजवानी. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत या चेंडूवरती 2 धाबा पूर्ण झाल्या आणि या 2 धाब्याच्या मदतीनं टोटल धावसंख्या धावफलकावरती येतात त्या 47 धाबा. शेवटचे 5 चेंडू आणि एका धाब्याची गरज. शेवटचे 5 चेंडू एका धाब्याची गरज. मी म्हटलं होतं विजय सारख्या फलंदाजाची जर तुम्ही झेल सोडाल तर तुम्हाला मॅच सुद्धा सोडावी लागेल. निलेश आडप सुद्धा म्हटले होते, पण या चेंडूवरती आपण बघतोय काय घडलं. सुंदर झेल टिपली जाते आणि फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर. शेवटचे 4 चेंडू आणि एका धाब्याची गरज. डीजे धन्यवाद. आता 4 चेंडू एका धाब्याची गरज आहे मैदानावरती. एका धाब्याची औपचारिकता या ठिकाणी शिगेला पोहोचली आहे. एका धाब्यासाठी आता झगडावं लागणार, एका धाब्यासाठी प्रयत्न करावे लागणार. कारण प्रत्येक मैदानावरती जर विचार करायला गेला तर काही मैदानावरती असं सुद्धा झालंय की 6 चेंडूमध्ये एक धाव सुद्धा गोलंदाजांनी दिली नाही. म्हणजे या चेंडूवरती मायकल काय करणार हे पाहणं फार गरजेचं ठरणार. पण या चेंडूवरती फलंदाजाने मोठा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणं. चेंडूवरती जाणार तोपर्यंत गोलीच्या वेगानं हा चेंडू गेला वांडी श्लोंगांच्या बाहेर. आलेला हा दणदणीत चौकार आणि हा सामना जिंकलाय तो जय मल्हार कलोते टीमनं. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि पराभूत झाली आहे ती नावंटे टीम. जिंकता जिंकता हारली ती नावंटे टीम. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन, पराभूत झालेल्या संघाचं गोड कौतुक. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजय ज्यानं 3 षटकार आणि 1 चौकार. विजयला आपण विनंती करू की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन आपलं मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस घेण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये यावं. विजय नक्कीच त्या ठिकाणी आपण बघतोय अगदी